यस तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या ARP क्लासेस अधिसर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत 12th क्लास बोर्ड क्वेश्चन पेपर 2024 मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स 40 सायन्स। आपण पाहणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन पेपर असणार आहे 2025 बोर्ड परीक्षेसाठी। तर चला तर 2024 चा मॅथचा क्वेश्चन पेपर पाहूयात आणि ॲनालिसिस करूयात। तर काही पहिल्यांदा गिव्हन इंस्ट्रक्शन्स आहेत, तर जनरल इंस्ट्रक्शन्स काय आहेत ते पाहूयात। तर द क्वेश्चन पेपर इज डिवाइडेड इनटू 4 सेक्शन्स। तर क्वेश्चन पेपर हा 4 सेक्शन्स मध्ये आहे। A B C आणि D असे 4 सेक्शन्स आहेत। तर त्यातील फर्स्ट आहे सेक्शन 1। क्वेश्चन नंबर 1 कंटेन 8 मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क्स। तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये 8 हे मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन्स आहेत आणि एका प्रश्नाला मार्क आहे 2। तर असे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किती आहेत? 8 आहेत। तर क्वेश्चन नंबर 1 हा 16 मार्क्ससाठी आहे। तर त्यातच क्वेश्चन नंबर 2 आहे कंटेन्स 4 व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स ईच कॅरिंग 1 मार्क। तर 4 क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये। तर त्यामध्ये एका प्रश्नाला एकच मार्क आहे। तर असे 4 प्रश्न सोडवायचे आहेत। तर त्यानंतर आहे सेक्शन बी। सेक्शन बी हा क्वेश्चन नंबर 3 पासून सुरू होतो आणि क्वेश्चन नंबर 14 पर्यंत येतो। तर कंटेन 12 शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स ईच कॅरिंग 2 मार्क्स अटेम्प्ट एनी 8। तर असे 12 क्वेश्चन्स आहेत। 12 क्वेश्चनपैकी फक्त 8च क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नाला मार्क आहेत 2। तर असे तुम्हाला 16 मार्क्ससाठी हा सेक्शन बी सोडवायचा आहे। त्यानंतर आहे सेक्शन सी। सेक्शन सी हा क्वेश्चन नंबर 15 पासून सुरू होतो आणि क्वेश्चन नंबर 26 पर्यंत येतो। तर कंटेन 12 व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स ईच कॅरिंग 3 मार्क्स अटेम्प्ट एनी 8। तर 12 क्वेश्चन्स आहेत सेक्शन सी मध्ये। तर त्यापैकी फक्त 8च क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि एक क्वेश्चन हा 3 मार्क्ससाठी आहे। तर असे आपल्याला 24 मार्क्ससाठी हा सेक्शन सी सॉल्व करायचा आहे। तर त्यानंतर आहे सेक्शन डी। सेक्शन डी काय आहे? 27 टू क्वेश्चन नंबर 34। तर क्वेश्चन नंबर 27 पासून तर क्वेश्चन नंबर 34 पर्यंत काय आहे? सेक्शन डी आहे कंटेन 8 लॉन्ग आन्सर टाइप क्वेश्चन्स ईच कॅरिंग 4 मार्क्स अटेम्प्ट एनी 5। तर 8 क्वेश्चन्स आहेत सेक्शन डी मध्ये। तर त्यापैकी फक्त 5च क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नाला मार्क आहेत 4। तर असा सेक्शन डी हा 20 मार्क्ससाठी आहे। तर किती मार्क्ससाठी आहे सेक्शन डी? 20 मार्क्ससाठी। तर असा हा पेपरचा पॅटर्न आहे। तर त्यानंतर 5वी इंस्ट्रक्शन आहे यूज ऑफ लॉग टेबल इज अलाउड। लॉग टेबल अलाउड आहे, कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे। तर त्यानंतर 6वा आहे फिगर्स टू राईट इंडिकेट फुल मार्क्स। 7वा आहे यूज ऑफ ग्राफ पेपर इज नॉट नेसेसरी, ओनली रफ स्केच ऑफ ग्राफ इज एक्सेप्टेड। तर ग्राफ हा तुम्ही पेन्सिलनीच काढायचा आहे, ग्राफ पेपर नसला तरी चालेल। त्यानंतर आहे 8 फॉर इच मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन्स ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडरेटेड फॉर इव्हॅल्युएशन। त्यानंतर आहे 9 स्टार्ट आन्सर टू इच सेक्शन ऑन अ न्यू पेज। तर सेक्शन संपल्यानंतर लगेच पुढच्या नवीन पानावरती पुढचा सेक्शन चालू करायचा आहे। तर असे हे जनरल इंस्ट्रक्शन्स आहेत। तर आता तुम्ही पाहू शकता सेक्शन ए क्वेश्चन पेपर हा 2024 चा बोर्ड क्वेश्चन पेपर आहे मॅथमॅटिक्स। तर आता तुम्ही पाहू शकता 2024 चा बोर्ड क्वेश्चन पेपर। तर त्यामध्ये सेक्शन ए आहे, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा 16 मार्कासाठी आहे। तर 8 MCQ आहेत। तर MCQ पाहू शकता कसे येतात। तर क्वेश्चन पाहून वाचायचे आहेत आणि त्याचा योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे। तर सेक्शन ए मध्येच क्वेश्चन नंबर 2 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। 4 मार्कासाठी 4 क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर हे 4 क्वेश्चन नीट वाचायचे आहेत आणि त्याचे उत्तर नीट लिहायचे आहेत। तर 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा आहे। तर सेक्शन ए झालेला आहे कंप्लीट। आता सुरू झालेला आहे सेक्शन बी। सेक्शन बी काय आहे? अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन। 16 मार्क्ससाठी कोणतेही खालील 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर इथे सर्व 12 क्वेश्चन्स आहेत। तर नीट काळजीपूर्वक क्वेश्चन्स पहा आणि कोणते 8 क्वेश्चन येतात तेच तुम्ही सॉल्व करायचे आहेत।
तर इथे आपला सेक्शन बी संपलेला आहे। तर आता सुरू होत आहे सेक्शन सी, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स 24 मार्क्स। तर 24 मार्क्ससाठी कोणतेही 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर इथे दिलेले आहेत 12 क्वेश्चन। तर 12 क्वेश्चनपैकी कोणतेही 8 क्वेश्चन्स लिहायचे आहेत। जे सोपे आहेत तेच लिहा। तर क्वेश्चन्स पहा आणि वाचा आणि जे क्वेश्चन्स येतात त्याचे आन्सर्स लिहा। त्यानंतर आहे सेक्शन डी। सेक्शन डी हा 20 मार्क्ससाठी आहे। तर क्वेश्चन काय आहे, अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। कोणतेही 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत जे तुम्हाला येत आहेत ते। तर कोणतेही 5 क्वेश्चन सोडवू शकता। तर क्वेश्चन्स वाचा आणि जे सोपे क्वेश्चन्स आहेत ते सोडवा। तर इथं आपला गणिताचा पेपर मॅथमॅटिक्सचा 2024 बोर्ड क्वेश्चन पेपर समाप्त झालेला आहे, म्हणजे संपलेला आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। आणि हा क्वेश्चन पेपरची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे तुम्हाला PDF भेटून जाईल। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।